नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आणि त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, खरं म्हटलं तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच ती लढत होती आणि महाविकास आघाडीच्या काही अंतर्गत समझोते सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर झाल्याचं त्यावेळेला सांगितलं गेलेलं होतं. म्हणजे खरी लढत सर्व पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच झालेली होती. त्या सगळ्या लढाईमध्ये, राजकीय लढाईमध्ये भारतीय जनता पक्षानं 16 जागा जिंकल्या. आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या 6 जागा, एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या 7 जागा, रयत क्रांती संघटनेची 1 जागा आणि जनसुराज्याची 1 जागा, अशा जागांची बेरीज केली तर भारतीय जनता पक्षाचं जिल्हा परिषदेच्या सभागृहात किमान बहुमत म्हणजे 31 जागा होतात. तर तिकडं महाविकास आघाडीची जी मुळातच त्यांची नैसर्गिक आघाडी आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांचे मिळून 30 सदस्य होतात. 1 जागेची त्यांना तिथं कमतरता होतीये. आता भारतीय जनता पक्षाबरोबर जर शिंदेंची शिवसेनेचे 7 सदस्य आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 6 सदस्य जर आले नाहीत तर भारतीय जनता पक्षाला सत्ता प्रस्थापित करणं अवघड जाणार आहे. गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाला 25 जागा मिळाल्या त्या, या वेळेला मात्र 16 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे जवळजवळ भारतीय जनता पक्षाच्या 9 जागा कमी झालेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ज्या प्रामुख्यानं जागा आलेल्या आहेत ह्या 16 मध्ये सुद्धा, त्या जत तालुका आणि मिरज तालुका. जत तालुक्यामध्ये 8 जागा भारतीय जनता पक्षाच्या आल्या आहेत, मिरज तालुक्यामध्ये 6 जागा आल्या आहेत, वाळवे तालुक्यामध्ये 1 आणि आटपाडी तालुक्यामध्ये 1. जर आपण पाहिलं तर मोठा वाटा हा जत तालुक्याचा आहे आणि जत तालुक्याच्या 9 पैकी 8 जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या. याशिवाय पंचायत समितीमध्ये ज्या 16 जागांची जी 18 जागांची जी पंचायत समिती, त्या पंचायत समितीमध्ये 12 जागा भारतीय जनता पक्षाने मिळवून निर्विवाद सत्ता तिथं मिळवलेली आहे. आता हे जे भारतीय जनता पक्षाला यश मिळाले, ते यश मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा, सिंहाचा वाटा म्हणता येईल, असा आमदार गोपीचंद पडळकर यांचा आहे. गोपीचंद पडळकर यांना जतमधून भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी दिली आणि त्यांनी तिथं फार मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यांच्या विरोधात सगळे पक्ष त्यावेळेला सुद्धा होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला गोपीचंद पडळकरला पराभूत करायचं, बाहेरचा उमेदवार आहे, हा भूमिपुत्र नाही आहे वगैरे वगैरे बरेच त्याच्यावर टीका झालेली होती त्यांच्यावरती. पण काही उपयोग झाला नाही आणि गोपीचंद पडळकर विजयी झाले. त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाली, जत नगरपालिकेची. गोपीचंद पडळकर आणि भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी डॉक्टर रवींद्र आरळी यांना उमेदवारी दिली आणि विरोधामध्ये मातब्बर उमेदवार असताना सुद्धा, मातब्बर पक्ष असताना सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सुद्धा डॉक्टर रवींद्र आरळी BJPचे हे विजयी झाले. यामध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा सिंहाचा वाटा होता. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणजेच गोपीचंद पडळकर आणि रवींद्र आरळी हे 2च नेते, तसे प्रमुख नेते भारतीय जनता पक्षाचे त्या तालुक्यातले, यांच्या विरोधामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, त्याशिवाय रासप, काँग्रेस असे सगळे नेते एकत्र आलेले होते. माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, त्यानंतर शिंदे, असे सगळे नेते एकत्र येऊन सुद्धा तिथं काहीही फारसा उपयोग झाला नाही आणि भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला. आता या विजयामध्ये आपल्याला असं दिसेल की गोपीचंद पडळकर गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः आमदार म्हणून ते निवडून आल्यापासून, आपल्याला असं दिसतंय की ते सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण करतायत. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी एक प्रसिद्ध घोषणा आहे. तर त्या घोषणेला अनुसरून त्यांचं काम चालू आहे असं आपल्याला दिसतं. ते प्रत्येक व्यासपीठावरनं सुद्धा हा बहुजन समाज जो आहे, तो बहुजन समाज त्याचं हित झालं पाहिजे, त्याच्यासाठी योजना आणल्या पाहिजेत आणि त्या योजना आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, भाजपचं सरकार करतंय आणि असं ते सातत्यानं प्रचार त्यांचा आहे. आणि छोटे 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 समाजसुद्धा जे आहेत, गावागावामध्ये विखुरलेले असतात, अगदी छोटे छोटे समाज असतात, त्या सगळ्या समाजांना एकत्र करण्याचं फार मोठं काम
हे गोपीचंद पडळकर करतायत असं एकूण त्यांच्या संबंध कामावरून आपल्याला दिसतं. त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा अगदी छोट्या-छोट्या समाज घटकांचा सुद्धा ते उल्लेख करतात. म्हणजे अगदी वासुदेव असतील, कडकलक्ष्मी असेल, बेलदार समाज असेल, लमाण समाज आहे, माळी आहे, साळी आहे, कोळी आहेत, कोष्टी आहेत, होलार समाज आहे. अशा अनेक समाजांचा ते आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात आणि या सगळ्या समाजाचं हित झालं पाहिजे, याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे असं सातत्यानं सांगतात. कदाचित ह्या त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचाच प्रभाव फार मोठ्या प्रमाणावरती पडतोय जत तालुक्यामध्ये तरी असं दिसतंय. आटपाडीत त्यांनी एक सीट जिंकली, त्यांनी आणि ब्रह्मानंद पडळकर या दोघांनी मिळून, भावांनी मिळून. परंतु जत तालुक्यातलं यश त्यांचं लक्षणीय असं यश आहे. ज या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या काही पत्रकारांनी सुद्धा आपलं राजकीय काय लोकप्रियता आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक जण पराभूत झाले. परंतु जतमधून विजय रुपनर हे पत्रकार हे सुद्धा पडळकरांनी त्यांना उमेदवारी दिली. तिथं 7-8 जण इच्छुक होते. पण त्यातून सुद्धा त्यांनी विजय रुपनर यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी पण झाले पंचायत समितीत, भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती सदस्य म्हणून. त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक सुद्धा ज्या पद्धतीनं त्याने हाताळलेली होती गोपीचंद पडळकरांनी जत नगरपालिकेची, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग अतिशय जाणीवपूर्वक आणि अतिशय ताकदीनं राबवलेला होता. एक वॉर्ड असा आहे जतमधला की त्यामध्ये त्या एका विशिष्ट समाजाचे फक्त 10 सुद्धा मतदार आहेत का नाही अशी परिस्थिती होती. परंतु पडळकरांनी त्या समाजामध्ये उमेदवारी दिली आणि त्याला निवडून पण आणलं तिथून. हे त्यांचं कौतुकाचं आहे. याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं ते सगळा बहुजन समाज एकत्र आणायचा प्रयत्न करतायत, बहुजन म्हणजे एक सगळा बहुजन समाज हा एकत्र आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्याचं कदाचित हा परिणाम आपल्याला जत तालुक्यामध्ये दिसत असावा असं मला तरी वाटतं. भारतीय जनता पक्षानं म्हणजे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते आहेत, यांनी सुद्धा गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीचा एक पॅटर्न राबवत आहेत, सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न राबवत आहेत, त्याचा खरोखर अभ्यास करण्यासारखा आहे. अर्थात हा मूळचा पॅटर्न सोशल इंजिनिअरिंगचा भारतीय जनता पक्षानं वापरलेला आहे. त्याची सुरुवात भारतीय जनता पक्षानंच महाराष्ट्रामध्ये केली होती. प्रस्थापितांना धक्का द्यायचा प्रयत्न केलेला होता. शिवसेनेनंही केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हा पॅटर्न राबवला गेलेला आहे. बहुजन समाजातले अनेक तरुण जे उपेक्षित राहिले ते राजकारणामध्ये, त्यांना पुढं आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा केलेलं होतं. तसा प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी केला तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. काशीराम यांनी केलेला होता. तर या पद्धतीचा प्रयोग गोपीचंद पडळकर हा जत तालुक्यात केला त्यांनी आणि त्याला पुन्हा एकदा यश मिळालेलं आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांना यश आलं. आटपाडीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना यश आलं. तर या त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या याचा एकूण सगळ्या पॅटर्नचा सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.